आम्ही आलोय सगळे धरणावरती. हे बैल धुतात इकडं माग आणि बाकी सगळे घरी काम करतात. आम्ही दोघंच आलोय. मी आले म्हणजे खाली रेंज येते म्हणून आले आणि सगळे घरी काम करतात बरं का. मला दाखवते मी ते इथून घर. ठीक आहे. तिथं ट्रॅक्टर लावला, इटा खाली करतात सगळे. दिसत नाही इथून एवढं, घरी गेल्यावर तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवते. बघा कसं मस्त वाटते धरण. बघा आमच्या इथं आहे का नाही. आणि एवढ्यात सकाळ सकाळी म्हणजे थंडीच आहे अजून. हे मस्तपैकी इथं बैलाला आंघोळ घालतात. इकडं गाव आहे, ते दिसत नाही झाडाच्या आडून. बघा कसं आहे वातावरण आमच्या इकडचं. दिल गार्डन गार्डन होत आहे का नाही. मी आंघोळ नाही केली, बिना आंघोळीचं चालू. आता संध्याकाळी आंघोळ करायची, कारण का सिमेंट मध्ये काम करायचं आहे ना. चला, तर घराचं काम इथवर आलंय आणि आम्ही सगळेच काम करत होतो. मग यांना म्हणलं व्हिडिओ शूट करा सगळा. बघा आज म्हणजे सगळं पूर्ण 2 भिंती झाल्या आज. तर तुम्ही सगळं बघा किती छान वाटते आणि मला तर लई मजा येते. तर मग आम्ही पुढचा पण व्हिडिओ बघा, सगळं त्याच्यात आहे. तर इथं काम करायला 2 मिस्त्री, मी, माझ्या दोन्ही पण नंदा आणि एक जाऊबाई आणि सासूबाई, दादा म्हणजे जाऊबाई पण आहे आणि सासरे पण आहेत आणि वेदू पण आहे, ध्रुवी पण आहे आणि दोघींची पण मुलं आहेत. तर सगळे मस्त अशी मजा करतात. तर तुम्ही बघा, मज्जा म्हणजे कामाला मज्जा येते एवढे सगळे असल्यावरती, आणि घरचीच असल्यावर तर अजूनच. तर बघा तुम्ही म्हणजे तुम्हालाही मज्जा येईल बघितल्यावर. आणि मस्तपैकी काम पूर्ण केलं आणि सगळे असल्यावर खरंच मज्जा येते कामाला. तुम्हाला अनुभव असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि फुल व्हिडिओ सगळाच बघा. पुढं तर लय छान आहे. आम्ही गावाकडे वगैरे गेलेलो सगळं आहे त्याच्यामध्ये, बघा तुम्ही. आता आम्ही गावाकडे चाललोय कच आणायला. आमच्या घरी ट्रॅक्टर जात नाही, म्हणजे गाडी जात नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना. तर त्यामुळं सगळी कच गावाकडेच टाकली, गाडी इकडे गेली नाही. त्यामुळं मग आता अशी बैलांवरती भरून आणायला लागते. आम्ही 2 जण चाललोय. पहिले एकटेच गेलते पण तिथं कोणी नसतंय म्हणून आता मला घेऊन चाललेत. मस्तपैकी अवतार बघा. जाऊ द्या. आमचं बैल दुसऱ्या कोणाचं नाही, घरचंच होत. ट्रॅक्टर लावलाय तर संध्याकाळी त्याच्यात सगळी कच भरायचे. पण आता सध्या तिथं बांधकामाला डेपोसाठी कच लागते थोडी, म्हणून आम्ही असं बैलावरती नेतोय. तुम्हाला दाखवते मी भरताना. बा कसं पडला असता आता. इथं अशी कच भरली मस्तपैकी त्यांनी. आता बांधित आता एवढी कच सगळी याच्यावर ठेवून, घाशावर ठेवून मस्तपैकी घरी घेऊन जायचं करायची म्हणून लावून ठेवलाय ट्रॅक्टर. आमचा अवतार बघा, ते माझ्यासारखंच झालं. तर आता निघालो भरून घरी घेऊन चाललो. बघा तुम्हाला दाखवते आता घर कुठपर्यंत आलंय, कसं आहे. ऊन आहे, थंड हवा आहे, त्यामुळे काय वाटत नाही. पण उन्हाळ्याच्या वेळेस लय गरम होते. धरणाचं पाणी बघा फुल आहे आतून. मग अशी दाखवली मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये. बघा तुम्हाला माहिती का, हे ना अवताला इतकं भारी आहेत ना. तर म्हणजे माझे सासरे पण डायरेक्ट सांगतात की अवताला म्हणजे बाळूला म्हणजे अंकुश यांना काही टेन्शनच नाही, त्यांना बाळू म्हणतात. तो पण आहे त्यांचं, म्हणजे टेन्शन नाही त्यांना अवतासाठी. कुठं पण त्यांना अवधार आहे सांगा किंवा. तर मस्त एकदम. थांबा 1 मिनिट, आता दाखवते मी तुम्हाला जवळून जरा. आणि त्यांना आवडतंय पण पहिल्यापासून बरं का अवताच.
माझ्या पोराला पण लई बाई, वेदूला पण तुम्हाला माहिती ना, वेदूला किती आवडत बाई, तसंच यांचं पण, यांना पण ते आवडत आहे. चला तुम्हाला आता घर दाखवते मी, डायरेक्ट घरी नेते डायरेक्ट तुम्हाला. आधी तुम्ही भरपूर कमेंट केल्या की तुझं गाव कोणतं आहे, तू कुठे राहते. तर माझं गाव आहे कुशिरे खुर्द, ते आहे भीमाशंकरमध्ये, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि आम्ही पुण्यामध्ये असतो चिंचवडला. आणि इकडे सासू सासरे घरी एकटेच असतात, बैल वगैरे सांभाळतात. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला सरळ कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला सांगाल. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की जास्त विचारतात की गावाला का राहत नाही जास्त, कसे हे कामाला पुण्याला आहेत, तर मग त्यामुळं आम्ही पुण्यालाच असतो. गावाला जास्त संबंध येत नाही. काही सण वगैरे असलं का किंवा काही कार्यक्रम वगैरे का आम्ही येतो गावाला, सुट्टी बिट्टी असली का. आणि आता सहसा घर बांधायचं काम चालू आहे, त्यामुळं आहेत. चला दाखवते तुम्हाला मी आमचं घर कसं आहे का नाही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. काम झालंय म्हणजे चारही बाजूच्या भीतीने, 3 बाजूच्या भीती झाल्या, पुढचे राहिले. रे बाई इकडून या तुम्हाला दाखवते मी. हे बाय, जमलं ना? नाही नाही सरकावा तुम्ही. झालं, दे आवाज दे. हा, काठी कुठे? मला नाही माहित कुठे.